भिवंडी तालुक्यातील पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी संजय लक्ष्मण अस्वले यांचा सेवापूर्ती निमित्त भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। दीर्घकाळ शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावून त्यांनी अनेक शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे देखील मार्गदर्शन केले। त्यांच्या सेवेचा गौरव करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात अधिकारी, शिक्षक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी मान्यवरांच्या शुभ हस्ते संजय अस्वले गट शिक्षणाधिकारी यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांचा संपूर्ण कुटुंब देखील उपस्थित होता। उपस्थितांनी त्यांच्या कार्यकाळातील विविध उपक्रमांचा व शिक्षण क्षेत्रातील दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला। आपल्या मनोगतात संजय अस्वले गट शिक्षणाधिकारी यांनी सहकारी, अधिकारी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे आभार मानत शिक्षण क्षेत्रात काम करताना मिळालेल्या सहकार्याच्या आठवणी सांगितल्या। कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत भावनिक झाले होते। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत। काही शिक्षक हे माझ्या संपर्कात आहेत असतात, त्यांचे काही प्रॉब्लेम असले तर ते प्रॉब्लेम मला सांगतात। मी साहेबांना एक फोन करतो, साहेब कुठे आहात? साहेब जर गाडीवर असले तर फोन उचलणार नाही, परंतु साहेबांचा मोठेपणा आहे का साहेब ताबडतोब कॉल करणार आणि बोला नाही साहेब काय काम, मग आपण ते काम सांगायचं आणि ते काम साहेब ढुंढत बसलेलं। आता गोष्ट आहे, जून नंतर वसई तालुक्यामधल्या काही भगिनी, काही शिक्षक सेवामुक्त झाले। त्या आपल्या पंचायत समितीमध्ये पहिल्यांदा काम करायचे आणि त्या शिक्षकांना ज्यावेळेस, त्या भगिनीने ज्यावेळेस नाजे टाकण्याची गरज होती, त्या नाजे टाकल्यावर सही करायची। मी साहेबांना सांगायचो अशा अशा भगिनी आलेल्या आहेत, अशा शिक्षिका आलेल्या आहेत, साहेब मी त्यांना लवकर सही करा त्यांच्या ह्याच्यावर, नाजे टाकल्यावर आणि त्यांना लावलं। साहेबांनी क्षणाचाही विलंब न लावता साहेब सही करायचे। साहेब या आठवणी, तुमच्या मोठेपणाच्या आठवणी या आमच्या हृदयात कायम राहतात। जेवण देतो, तुम्ही येऊन वाटून घ्या। मी जेवण देतो, तुम्ही वाटून घ्या, अशा प्रकारचे कार्यक्रम होत असतात। परंतु येथील संपूर्ण शिक्षक वर्गाचे भिवंडी तालुक्याच्या मी विशेषतः करून मनपूर्वक आभार मानतो आणि आपलं अभिनंदन करतो की अत्यंत भिवंडीच्या संस्कृतीला साजेसा असा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। अजय पाटील सर हे तर कलाकार म्हणून माझे चांगले मित्र आहेत, त्यांनी तर या कार्यक्रमाचं औचित्य साधून अतिशय सुवर्णमध्ये या कार्यक्रमामध्ये साधलेला आहे। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सोनाळे शाळेने अत्यंत संगीतमय अशी या ठिकाणी सलामी दिली। सोनाळे शाळा ही माझ्या पिठात होती आणि ही शाळा सर्वच बाबतीत केल्याबरोबर उत्तम वाटते आणि या शाळेतील सर्व शिक्षक वृंद देखील समोर बसलेला आहे। अस्वले साहेब हे सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या देहरी या गावचे, देहरीच गाव ना सर, तुमच्या देहरीवर केलेलं आहे। त्या देहरी गावात सह्याद्रीच्या पूर्ण रांगा दिसतात आणि त्या रांगांच्या पायथ्याशी वडलोपार्जित साहेबांची वाडी आहे। अतिशय सुंदर असं घर आहे। गेल्यानंतर प्रसन्नच होतो माणूस। पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या सह्याद्रीच्या कुशीत आदिवासी समाजाने जन्माला येते की पूर्ण त्यांचं घर हे अत्यंत उच्च विद्याविभूषित आहे। काही नेमके डॉक्टर आहेत, सोपं नाही एखाद्या मुलीने एवढ्या दुर्गम वाडीच्या जागी जन्माला येऊन एवढी डॉक्टर होते। ते स्वतः अधिकारी, वडील फॉरेस्ट अधिकारी होते। हे कुटुंब अत्यंत सुसंस्कृत आणि उच्च विद्याविभूषित आहे। फुलेशाह आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता म्हणून या कुटुंबाचा मला सदैव अभिमान वाटतो। अशा कुटुंबातील आहे तोच खरा आवडता शिक्षक असतो, ते खरे पुढे मगाशी थोडंसं बॅटिंगच्या याच्यामध्ये थोडंसं क्रिकेटमध्ये थोडंसं कहाँ से शुरू करू और कहाँ से खत्म करू, क्रिकेटच्या भाषेमध्ये बोलायचं तर अस्वले सही तर नॉकआउट आहे। खऱ्या अर्थाने मगाशी उल्लेख झाला, शिक्षक अधिकारी
पण मी ह्यापासून पंचायत समितीमध्ये सदस्य झालो प्रतिपदी साहेबांच्या बरोबर. तेव्हा मी नवीन होतो. नागेश सर, नाईक सर या सर्वांचा आम्ही कुटुंबासारखं राहिलो नाही. मला खऱ्या अर्थाने आसोली सरांचं आमंत्रण नव्हतं. मला माहिती नव्हतं आसोली सरांचा सभापती कार्यक्रम आहे. परंतु आज मी या शाळेचा संचालक आहे. मला माहिती मिळाली तर आसोली सरांचा आमच्या जे जबाबदारी आहे या शाळेचे संसभा अध्यक्ष आमचे आजोबा आहेत. आजोबांच्या निधनानंतर मी सरकार आहे. तर मला जे आसोली सरांनी जी मदत केलेली आहे फक्त भेवंडी तालुक्यात किंवा आमच्या आगाव झालेलं नाही नागाव संपूर्ण भेवंडी तालुक्याच्या कुठलीही शाळा असो आसोले सरांना फोन केला. आसोले सरांनी कधी त्या फोन केल्यानंतर काम होणार नाही असं कधी मी कधी त्यांच्या डिक्शनरीमध्ये ऐकलं नाही. सपोर्ट गाडीवर असते तर डिस्कॉल झाला तर असं आसोले सरांचं जर आपण सेवामुक्ती कार्यक्रम आलो नाही तर कुठेतरी मला खंत वाटते. संपूर्ण कार्यवरती कसं झाली म्हणजे दोन्ही बाजूने अडचण निर्माण झाले तरी सुद्धा आमचे शिक्षक निपुण महाराष्ट्रामध्ये असू द्या किंवा मुख्यमंत्री शाळा असू द्या अतिशय कुठल्याही पद्धतीमध्ये कुठेही मागे पडत नाही. आणि अशा अधिकारी आल्यानंतर शिक्षकावर थाप मारणारे नाही बाबा तुला काम करायचंय कोणावर कारवाई नाही केली त्यांनी की तुझा पगार कापतोय तुला इन्क्रिमेंट स्टॉप करतोय तुझा रिपोर्ट पाठवतो अशा पद्धतीचं काम केलं नाही. एक पद्धतीचं मित्रत्वाच्या भावनेने काम केलं. केंद्रप्रमुखाच्या दृष्टीने सुद्धा त्याच्याच पद्धतीने काम केलं. त्यामुळे भेवंडीचं काम एक नंबरला प्रत्येक ठिकाणी असतंय आणि त्या पद्धतीने काम चालू आहे. बंधूंनो अतिशय असं म्हणून हा प्रवास सुरू झाला. त्याच्यानंतर अगदी ट्रेनमध्ये कसा प्रवास करायचा, तिकीट कुठे काढायचं, कुठे कोणती ट्रेन लागते, बँकेतले व्यवहार कसे करायचे, बँकेतल्या कुठल्या डेस्कवर कसं जायचं आणि कुठे कोणाची सही घ्यायची असते, या सर्व छोट्या छोट्या गोष्टी पप्पांनी आम्हाला शिकवल्या. आणि त्याच्यानंतर शेवटी एक मुलगी म्हणून पाठवणी करताना एक हळवा झालेला का असा सुंदर प्रवास वडिलांचा माझ्या सोबतचा होता. तर पप्पा नेहमी म्हणायचे की पैसा कमवावा लागतो, जीवन जगण्यासाठी पैसा कमवायला लागतो, परंतु तो पैसा कमवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कष्टच केले पाहिजे. त्या कष्टाला कोणताही पर्याय नाही हे पप्पांनी सातत्याने त्यांच्या वागण्यातून आम्हाला त्या गोष्टीची जाणीव करून दिली. लहानपणी वाटायचं पप्पा इतके काम करतात, पप्पा थकत का नाही, पण हळूहळू कळालं की पप्पा थकतात पण पप्पा जाणवू देत नाही. कारण त्यांचं कुटुंबाचं प्रेम हीच त्यांची मोठी ताकद आहे आणि त्याच्यामुळे गेलेला दिवस हा मागे चालून पुन्हा नव्याने ते उभे राहायचे, तेवढ्याच ताकदीने नवीन दिवसाचं स्वागत करायचं. स्वप्नांना वयाचं बंधन नसतं असं म्हणतात आणि हे पप्पांनी पदोपदी सिद्ध केलं. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे कोविड सारख्या एवढ्या वाईट सिच्युएशन मध्ये जिथे सगळं जग स्वतःच्या जीवाशी घाबरलेलं असताना पप्पांनी निर्णय घेतला मास्टर्स इन योगा करण्याचा. आणि पप्पांनी योगा अभ्यास चालू केला. वयाच्या 52व्या वर्षी पप्पांनी MA केलं योगा या विषयामध्ये आणि त्यांची योग साधना अजून सुद्धा चालू आहे. आणि त्यांचं योग साधना पाहून त्यांचं योगाचे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये त्यांनी भाग घेतला, त्याच्यात बक्षिसं मिळवले. हे सर्व आमच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरलेलं आहे. या सर्वांनी थोडा थोडा पैसा गोळा केला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आज संपन्न होत आहे. याच्यापेक्षा मोठी अभिमानाची त्याच्या पुढे असणार काय अरे साधूच आहे. तथापि बुद्ध असं सांगतात की ज्या व्यक्तीच्या वस्तूच्या किंवा पदार्थाच्या सहवासामध्ये आम्ही 24 तास असतो त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रेम तयार होतं. प्रेम ही जगातली एक अविभाज्य बाब आहे. प्रत्येकाला काही मुक्त होण्याची शंका नाही. परंतु 24 तास एखाद्या व्यक्तीच्या वस्तूच्या पदार्थाच्या प्राण्याच्या कोणाच्याही सहवासात राहिलं तर तुमचं माझं त्याच्यावरती प्रेम बसतं. आम्ही कुत्रा तरी पाळला तरी प्रेम बसतं, मांजर पाळले तरी प्रेम बसतं. माणसाचं प्रेम झालं नाही ते घेत नाही. जर 34 वर्ष ज्यांनी 34 वर्ष या सेवेत ते काम करतात मला सांगा त्याचं प्रेम किती या शिक्षण क्षेत्रात प्रचंड प्रेम त्यांचं असेल. आणि अशा प्रकारच्या या प्रेमातून म्हणजे आज ते कुठेतरी या प्रेमाला सोडून जातं. तर भिवंडीचे गटशिक्षणावर काढलेले मुकुट आम्ही जवळजवळ या मागील काळखंडात अनेक गटशिक्षण बघितले. कदाचित आसोले साहेब नशीबवान आहेत ते सध्या लोकप्रतिनिधी नाही. जाधव साहेब आणि मात्रे साहेब याचा चुकीचा अर्थ घेऊ नका.
तुमचं नेहमीच असलेल्या साहेबांना सहकार्यच राहिलेलं आहे. परंतु सध्या प्रशासक असल्यामुळे बऱ्यापैकी ताण कमी जरी असला तरी शैक्षणिक संकट भरपूर आहे. म्हणजे खरं तर म्हणजे वाघ साहेब आणि झुंजारराव साहेबांना एक विनंती करायची की जे नवीन नवीन उपक्रम जे येतात त्याची निर्मिती कशी होते आणि कुठून येते त्यांना एक आम्हाला खरंच भेटायचं. म्हणजे ज्या एक कार्यक्रमाचा शेवट होतो होतो त्याच रात्री दुसरा कार्यक्रम इतक्या सुंदरपणे आमच्याकडे प्रवेश करतो की त्या रात्री आमची छाती भरून आम्ही 4 वाजता सकाळी उठतो आणि त्या कार्यक्रमाला लागतो. पण साहेब आम्ही कधी शब्द पडू दिला नाही. ते कार्यक्रम यशस्वीरित्या कदाचित फोटो आमचे रिपीट होत असतील परंतु तो कार्यक्रम आम्ही नव्याने अतिशय चांगल्यापणाने या ठिकाणी सादर करत असतो. असोले साहेबांबद्दल खरंच सांगायचं अतिशय आदर्शवत अशी त्यांनी सेवा केली आहे. आणि एकच वाक्यामध्ये सांगतो की असोले साहेबांच्या कारकिर्दीमध्ये या भिवंडी तालुक्यातील शिक्षण विभागाला एक भारदस्तपणा आला, एक आदर्शपणा आला आणि त्यांनी केलेले जे कार्य आहे हे आम्हा सर्व शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक राहिले. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले व्यासपीठ समोर बसलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनी खऱ्या अर्थाने आसवले साहेबांच्या बाबतीत गणेश भक्तांनी सांगितलं निश्चितपणाने आसवले साहेबांचा संवाद आम्हाला 5 वर्षे पंचायत समितीमध्ये लाभला. माझ्या कारकिर्दीमध्ये राजकीय सामाजिक कारकिर्दीमध्ये बघायला गेलं तर याच्या कारकिर्दीमध्ये बघायला गेलं तर निश्चितपणाने आसवले साहेबांचा नामोल्लेख माझ्या वतीने निश्चितपणाने करणार. अतिशय सक्षम अशा अधिकारी 5 वर्षामध्ये आम्हाला कधी आसवले साहेबांकडे कुठली कामं लागली तर निश्चितपणाने होणारं काम असेल 100% करणार आणि नसेल होणारं काम तर ते समजून सांगणार असे कुटुंब असं व्यक्तिमत्व असणारे आसवले साहेब आज आपल्या सेवानिवृत्त होतात. त्यांच्या आठवणी कायम आपल्या सर्वांच्या डोळ्यामध्ये राहतील. मी माझ्या कालो परिवाराच्या वतीने आणि माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने आसवले साहेबांना पुढील वाचण्यासाठी शुभेच्छा देतो आणि ते थांबतो. धन्यवाद. जिव्हाळ्यातून सोडवलेले आहे. मी बघितलेलं आहे साहेबांना एक उत्तम खेळाडू. उत्तम खेळाडूचं लक्षण असं असतंय की समय सूचकता. कोणत्याही प्रश्नामध्ये साहेब अगदी तौलिक दृष्टीने विचार करायचे आणि आमच्या भिवंडी तालुक्यातल्या प्रत्येक खेळाडूच्या पाठीशी साहेबांनी शाबासकीची ताप दिलेली. या ठिकाणी प्रभाकर दादा आमचे आहेत. सर्व वंचित आदिवासी घटकातल्या मुली ज्या खो खो खेळामध्ये नेहमी पारितोषिक मिळवतात त्यांच्या शाळेमध्ये जाऊन मैदानावर जाऊन मुलींना शाबासकी देण्याचं काम साहेबांनी केलेलं आहे. आणि साहेबांची शाळा भेट ती त्यांची बाईक आणि त्या बाईकवर उन्हातानामध्ये सगळ्या शाळांच्यावर साहेबांनी भेटी दिलेल्या आहेत. भिवंडी तालुक्यातील एकही शाळा साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झाली असं नाही. याच्या मागे जर काही कारण असेल तर शिक्षकांविषयी, विद्यार्थ्यांविषयी, पालकांविषयी आणि एकूणच सगळ्या शिक्षण क्षेत्राविषयी त्यांना वाटणारा जिव्हाळा, आपुलकी, प्रेम. इतके तुम्ही सर्वांना आठवले बॉम्बसोबत बोलले टाईम बघून तुम्हाला माहीतच असेल की ते किती छान व्यक्ती आहे व त्यांचे गुण किती छान आहे. मी त्यांना भेटून थोडेसेच महिने झाले पण ते त्यांच्या फार काय गोष्टी नोटीस केल्या ते मला म्हणाले आज ठेवायचे आहे. पहिली गोष्ट ही आहे का मी नोटीस केले की ते कधीही कोणाही सोबत बोलताना हमेशा ते केअरिंग असतात. ते कधी कोणाला हर्ट नाही करत, कधी कोणाला ते डायरेक्टली काय चुकून किंवा त्यांना बोलून असे देत नाही. त्यांचे हा गुण बघून मला फार छान वाटलं की असे आजकालचे व्यक्ती नाही फार नसतात. हा झाला पहिला. दुसरा पॉईंट हे आहे की इव्हन त्यांची पोझिशन इतकी मोठी आहे, त्यांच्याकडे त्यांची रिस्पेक्ट आहे, त्यांचा जो सक्सेस आहे, तरी ते हंबल टू नेचर असे व्यक्ती आहे. ते आजच्या तारखेमध्ये असे व्यक्ती मला खरंच भेटणं हे एक सोन्यासारखी गोष्ट आहे. इंग्रजीत एक म्हण आहे की माणसाचा चेहरा तेव्हा समजतो जेव्हा त्याच्याकडे जबाबदार असते, त्याच्याकडे सर्व काही गोष्टी असतात जे त्या टायमाला त्या माणसाचा नेचर समजतो की तो अक्षरशः कसा माणूस आहे. आणि सर्वांनी जसे त्यांचे गुण गायलेले आहेत तसे मी त्यांचे गुण ऐकले तर मला हे समजते का ते खरंच छान व्यक्ती आहे. खरंच ते आणि त्या निर्णय घेऊन मी पण फार त्या गोष्टी शिकणार पुढे आणि ते मला शिकवणार त्यांच्या कामाच्या रिलेटेड घेऊन मी
फार काही गोष्टी ऐकण्याची कदाचित टेक्निकली व्ह्यूज नाही घेतले, हे माझ्यापेक्षा तुम्हाला बेटर माहिती असेल सर्वांना की त्यांनी किती कॉम्पिटिव्ह घेतले आहेत. त्यांचं डेडिकेशन टुवर्ड द वर्क वॉज सो ब्युटिफुल दॅट they never thought of taking it until it was emergency. एक वर्ष तुम्ही या पृथ्वीवरती या धडधडणाऱ्या हृदयात राहणार याची 100% गॅरंटी मी देतो. हे 2 शब्द मी 3 वर्ष शाळेत असताना सकाळी सुचले मला ते असे की तर 100 वर्ष जगणार आहेत, पण तत्पूर्वी बरेच झाले आसवले साहेब तुम्ही रिटायर्ड झाले, बरेच झाले आसवले साहेब तुम्ही रिटायर्ड झाले. आता कोणत्याही परिपत्रकाचा गुंता तुमच्या मनात गुंतणार नाही, कागदोपत्रीचा नवनवीन रोजचा पैलू उलगडणार नाही. हे काम उद्यापर्यंत झालेच पाहिजे असा रात्री उशिरापर्यंत मेसेज येऊन तुमची झोप मोड होणार नाही. बरे झाले साहेब तुम्ही रिटायर झाले. रोजची अर्जंट मीटिंग व्हीसी मधून येणारे अर्जंट विषय आता फॉरवर्ड केले नाही तरी चालणार आहे. बऱ्याच वर्षापासून हरवलेला निवांतपणा आता मात्र मिळणार आहे. अष्टपैलूने भारलेले उत्तुंग व्यक्तिमत्व आता आणखी फुलणार आहे, कारण कामाच्या गर्दीत हरवलेली स्वप्न पुन्हा गवसणार आहे. बरे झाले आसवले साहेब तुम्ही रिटायर झाले. आणि शेवटी फक्त जाता ते एवढेच बोलतो की 100 वर्ष तुम्हाला जगायचं आहे, मला सुद्धा 101 वर्ष जगायचं आहे आणि त्याच्या अगोदर त्यांची एक्झिट अजिबात होता कामा नये. म्हणून त्याच्यासाठी तुमच्यासाठी की एक खुदा, त्या खुदाला मी ताकीद देतो की एक खुदा तेरी अदालत में मेरी जमानत रखना, एक खुदा तेरी अदालत में मेरी जमानत रखना. मैं रहूं ना रहूं इस धरती पे, लेकिन हमारे आसवले साहब को 100 बरस जिंदा रखना. आणि थँक्यू व्हेरी मच. आणि जर त्याच्या विरुद्ध काही खुदाने केलं तर खुदाच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये याचिका भूमी दाखल करेल. थँक्यू, धन्यवाद. आमच्यात पण उतरलाय थोडा आम्ही थोडेसे बंड करू परंतु आसवले साहेबांकडून आपण तुम्ही पण शिकलं पाहिजे. काय पहिल्यांदा स्वास्थ्य जे प्रशांतने सांगितलं ताण सगळ्यांनाच आहे. म्हणजे कोणीतरी सांगितलं म्हणजे कोणाच्या वंशात जायचं, सगळ्यांना तेच आहे. आम्हाला पण देते, मला पण आता एक आला साहेबांनी पाठवलं अर्जंट आहे, तर ते चालूच असतं आपलं. परंतु साहेबांकडून मग आपण काय घेतलं पाहिजे, तर त्यांच्यासारखा शांतपणा घेतला पाहिजे. ते जे स्वास्थ्य त्यांनी टिकवलंय ते आपण आपलं स्वास्थ्य टिकवण्यासाठी काय घेऊ शकतो ते सुद्धा आपण घेतलं पाहिजे. त्यांनी अतिशय प्रामाणिक काम केलं. एखादी गोष्ट आम्ही जिल्ह्यावरून पाहिली, एखादी गोष्ट सांगितली, एखादी गोष्ट झाली नाही तर ते कधी काही बोलले नाही, कधी चिडले नाही. काम अतिशय प्रामाणिकपणे करून घेतलं आणि सगळ्यात चांगला मनुष्यबळाचा वापर त्यांनी भिवंडीतल्या तुमच्या लोकांचा चांगला करून घेतला. म्हणजे शिक्षकांना चांगल्या पद्धतीने हाताशी धरून, कारण आपल्याला माहिती आहे केंद्र प्रमुखांची संख्या किती आहे, विस्तार अधिकाऱ्यांची संख्या किती आहे, सगळी यंत्रणाच आपली आज म्हणजे खूपच कमी मनुष्यबळ आहे. आणि अशा वेळेला शिक्षकांचा त्यांच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणाचा वापर करून त्यांनी जवळजवळ 2017 पासून भिवंडीत त्यांनी बऱ्याच काळ गट शिक्षण अधिकारी पदाचं काम केलं. आता सध्याच्या काम करण्याच्या तालुक्यामध्ये मी सुद्धा काम केलेलं आहे राहत्या तालुक्यात. त्यानंतर 2017 रोजी मी आपल्या तालुक्यात म्हणजे तुमच्या तालुक्यात या ठिकाणी सेवा सुरू केली आणि 1 जून 2017 पासून या ठिकाणी या तालुक्यात सेवा सुरू करत असताना त्यावेळेला पंचायत समितीची बॉडी असताना या ठिकाणी उपस्थित असलेले सकाळी ज्यांनी माझ्याबद्दल मनोगत व्यक्त केलं, ज्यांनी भावना व्यक्त केल्या ते श्रीमान जितेंद्र डाकी साहेब. आता ज्यांनी माझ्याबद्दल भावना व्यक्त केल्या गुरुनाथ जाधव साहेब, त्यानंतर विशे साहेब, यासारखे जवळजवळ या ठिकाणी 42 पंचायत समिती सदस्य आणि 21 जिल्हा परिषद सदस्य यांच्या कसरतीमध्ये काम करत असताना गेले 2017 पासून त्यावेळेला माझ्याकडे काही कार्यभार नव्हता, तर तत्कालीन गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या अधीनस्थ काम करत असताना मी तोलामोलाने त्यांच्या बरोबरीने काम केलेलं आहे. आणि त्याचाच फल म्हणून मला पुढे गट शिक्षण अधिकारी पदाचा कार्यभार पुढच्या काळामध्ये 2023 मध्ये मिळाला. कारण मागे ज्या वेळेला आपण काम करतो त्यावेळेला कुठेतरी काम करत असताना कुणीतरी पाहतं, त्यावेळेचे प्रशासक असतील, त्यावेळेचे जिल्हा शिक्षणाधिकारी असतील किंवा त्यावेळेची जी काही व्यवस्था असेल त्यांनी माझं काम पाहिलेलं असेल आणि अनुभव लक्षात घेता त्यावेळेची जी परिस्थिती आहे 2023 पासून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांच्या समोर गट शिक्षणाधिकारी म्हणून काम करत असताना सगळे पदाधिकारी
सर्व या ठिकाणी सन्मानाने आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 3 आमदार साहेब आहेत आणि जवळजवळ आता केंद्रीय मंत्री श्रीमान कपिल पाटील साहेब असतील किंवा आत्ताचे विद्यमान खासदार सुरेशजी म्हात्रे साहेब असतील किंवा आपले महेश चौगुले साहेब असतील, शांताराम मोरे साहेब असतील, रईस शेख साहेब असतील, या सारख्या सगळ्या दिग्गज लोकांच्या समवेत म्हणजे मार्गदर्शनात किंवा यांच्या सहवासात काम करत असताना मला सातत्याने त्यांनी कुठल्या प्रकारचा असा त्रास किंवा कुठल्या प्रकारची उत्कीर्णता दिसून आली नाही या सगळ्यांनी मला सामावून घेतलेल्या आहेत आणि ज्या ज्या वेळेला प्रसंग निर्माण झाला त्या वेळेला संघटनांचे पदाधिकारी असतील या ठिकाणी बऱ्याचशा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मला त्यामध्ये केंद्रप्रमुख संघटनेचे या ठिकाणी खास करून उपस्थित असलेले आमचे श्यामसुंदर दोंदे सर असतील, विजय जाधव सर असतील, सगळ्या संघटनाचे प्रतिनिधी असतील या ठिकाणी उपस्थित असलेले खास करून त्यावेळेचे भिवंडी तालुक्याचे ज्यांनी शिक्षणाचा कार्यभार सांभाळला त्या ठिकाणी प्रेमनाथ नाईक सर असतील किंवा आमचे प्रशांत गागे सर असतील अशा अनेक